5 ओवर का ये मैच है, मैच नंबर दूसरा। इसके बाद अमोल चौहान हमें खेलते हुए नजर आएंगे, राजधानी सातारा निसराले बनाम श्राव्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत। इससे अगला वाला मैच, ये मैच मुझे पता है, जवाहर बनाम उरण पनवेल। टॉस जीता उरण पनवेल ने। बैटर नेम प्लीज। बैटिंग का 12th मैन, बैटिंग करने वाली टीम, वो कह रहे हैं कि हमारे पास 10 ही है। क्या 10 ही है? विनोद और सुमित, विनोद और सुमित प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर आ चुकी है। जवारवाड़ा बनाम उरण पनवेल, बिलदार समाज ट्रॉफी 2025। शुभम गेंद रखा करना। तो गेंदबाज साहिल चौहान, गेंदबाज साहिल चौहान, राइट आर्म ओवर द विकेट। विनोद स्ट्राइकर एंड पर, सीधे बल्ले से विनोद ने इस गेंद को खेला। हल्का सा फंबल हुआ वहां पे, 1 रन जरूर मिला और इससे 1 रन से खाता खुल चुका है जवार टीम का। जवार टीम बनाम उरण पनवेल, बिलदार समाज ट्रॉफी 2025, ऑर्गेनाइज बाय खालापुर कर्जत बिलदार समाज। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आती हुई। गेंदबाज साहिल, 3 लगातार सिक्सर, 3 लगातार चौवे। अशोक जी पवार इनकी तरफ से 500 का इनाम। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर डॉट गेंद आई है। और ये वाइट बॉल, और इस वाइट बॉल से रन संख्या बढ़ती हुई जवार टीम की 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाज साहिल गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे और उनके अगेंस्ट खेलेंगे। सुमित ने क्रॉस द लाइन खेला है, गेंद हवा में है लेकिन गेंद गई आर पार स्टेडियम पार। 1 बाउंस, सीधा 4। जहां पर गेंद आई डॉट, डॉट गेंद आई। डीजे वाला ले। ऑन साइड के ऊपर कलावी के सारे इस गेंद को मोड़ा, फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन।
सुमित ने ये 4 रन हासिल किए। अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं जवाहर टीम के उरण पनवेल टीम के खिलाफ। साहिल मोहिते इनके विकेट हैट्रिक के ऊपर। अक्षय पवार इनकी तरफ से 500 का इनाम। साहिल चौहान थे पहले बॉलर और ये अब आ चुके हैं साहिल पवार। साहिल मोहिते है क्या ये? साहिल मोहिते बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है यहाँ पर। गेंद थोड़ी देर हवा में ज़रूर थी, ताकत अच्छी थी, लेकिन नंबर मिला महज एक और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 11 रन। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है बेलदार समाज ट्रॉफी 2025 दूसरा मैच आज के दिन का। हाँ लगातार 4 4 4 लगातार 4। और इस गेंद को खेला है, पॉइंट को चीरती हुई गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन और इन 4 रनों से बढ़ता हुआ टोटल 15 रन। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और ये हल्का सा फंबल मिला। सिंगल टीम का टोटल इस सिंगल के साथ बढ़ता हुआ 16 रन। 16 रन जवाहर टीम खेल रही है। विनोद मोहिते स्ट्राइकर एंड पर जो खिलाड़ी है विनोद मोहिते। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 17 रन। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं जवाहर बनाम उरण पनवेल के बीच का ये मैच। अगला मैच होगा राजधानी सातारा निसराले बनाम श्राव्या इंटरप्राइजेस खोपोली करजत। ये अच्छी गेंद डॉट जाती हुई गेंदबाज साहिल की और इस डॉट गेंद के कारण रुकावट टोटल वहीं पे 17 रन। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 18 रन। दूसरा चुराने की कोशिश और इसी के साथ ही आउट। ठोक दीजिए।
तो नया ओवर लेकर आए हैं गेंदबाज राजधानी सातारा के धनाजी पवार यहाँ पर आ चुके हैं। मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पे आए। अमोल चव्हाण यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल। कृष्णा तो नए बल्लेबाज कृष्णा राइट आर्म ओवर द विकेट। ओवर नंबर चल रहा है तीसरा। एक रन जरूर मिला और इसे एक रन से बढ़ता हुआ टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। साहिल चव्हाण अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए, जिन्होंने इस इनिंग की शुरुआत की थी पहले ओवर से। 5 ओवर का ये मैच। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन जरूर मिला और इस एक रन से टोटल बढ़ता हुआ 20। काफी अच्छी गेंद डाली गई थी, बल्लेबाज के पास कोई तोड़ नहीं था। रन संख्या वहीं पे स्थिर डॉट गेंद के कारण 20। ओवर नंबर तीसरा चल रहा है। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिलेगा और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 21। जवाहर 21 रनों पर खेल रही है। ये लेग स्टंप के बाहर, अंपायर का वाइट बॉल का इशारा और इस वाइट से बढ़ता हुआ टोटल 22 रन। सिंगल आ चुका है और इस सिंगल से बढ़ता हुआ टोटल 23 रन। 23 रन। ओवर नंबर चल रहा है तीसरा। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद हवा में, बॉलर उस गेंद के नीचे आने की कोशिश कर रहे थे, लेकिन एक ही रन मिला है और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 24 रन। धनाजी पवार साहेब यांचं स्वागत मी विनंती करतोय अशोकजी पवार यांना की धनाजी पवार साहेबांचं स्वागत करावं। मी शंकर पवार साहेबांना विनंती करतोय की आपण धनाजी पवार साहेबांचं स्वागत या व्यासपीठावर करावं। 3 षटकांचा खेळ संपलाय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 24। चलिए इस ओवर के बाद ड्रिंक्स होगा। इस ओवर के बाद ड्रिंक्स होगा। संदीप चौहान, नए गेंदबाज संदीप चौहान। बिलदार समाज ट्रॉफी 2025। अगला मुकाबला होगा राजधानी सातारा निसराले बनाम श्राव्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत। टोटल 24।
24, 24 धावा। ओवर नंबर चौथा करेंगे गेंदबाज संदीप चौहान। चलिए जाइए पानी लेकर। चौबीस धावा झाल्यात। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अगला मैच होगा श्राव्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत बनाम राजधानी सातारा निसराले। महाराष्ट्र पोलीस संदेशजी जाधव साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय संदेशजी जाधव। राइट आर्म ओवर द विकेट, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई। ओवर नंबर चौथा शुरू किया जा चुका है गेंदबाज संदीप चौहान द्वारा। डॉट गेंद आई, रुका हुआ टोटल वहीं पे 24। जवाहर टीम 24 रनों पर खेल रही है, चौथा ओवर चल रहा है। यहाँ पे कुछ भी कहा नहीं जा सकता, कोई भी टारगेट सेफ नहीं है और कोई भी टारगेट टीम को बचा सकता है। अपील की गई विकेट कीपर द्वारा, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर। लेकिन लगातार 2 डॉट गेंदें डाली है संदीप चौहान ने। लगातार 2 डॉट गेंदें डाली है संदीप चौहान ने। गेंदबाज तैयार इस ओवर की अगली गेंद के लिए। 24 पे रुकी हुई गाड़ी। जवाहर बनाम उरण पनवेल। टॉस जीता उरण पनवेल ने, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। फुल टॉस गेंद दी है। 1 रन तो जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा मिलता हुआ इन 2 रनों के साथ। थर्ड अंपायर की मांग की है वेस्ट साइड बीमर के लिए। हमारे एक ज़माने के रिवर्स के बादशाह, एक ज़बरदस्त बल्लेबाज अविनाश पालंडे सर, जो आज की तारीख में पिछले 2-3 सालों से अंपायर्स की भूमिका में है, वो हमें बताएंगे दूध का दूध पानी का पानी। तब तक हम सुनेंगे डीजे को। धन्यवाद डीजे। 31 रनों पर खेल रही है जवार की टीम। तुषार धुमाड़ मेरे साथी के कमेंटेटर और श्री गणेश स्पोर्ट्स के ओनर, और इस टूर्नामेंट में जिन्होंने ऑर्गेनाइजेशन में काफ़ी गहरी मदद की है बेलदार समाज की। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की। डॉट गेंद आई।
हाँ, कंटिन्यू मुकाबले शुरू रहेंगे सर जी। एकनाथ जी पवार साहब, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन जरूर पूरा किया गया और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल इस चौथे ओवर में 32 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए चौथा ओवर चल रहा है। मैच नंबर ये दूसरा चल रहा है, लेकिन तीसरे मैच के लिए मैं बुलाना चाहूँगा राजधानी सातारा निसराले बनाम श्राव्य एंटरप्राइजेस खोपोली करजत के कप्तान। तो दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। जैसे ही ये इनिंग खत्म होगी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद हवा में, एक रन ज़रूर मिला और इस एक रन से टोटल बढ़ता हुआ 33 रन। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए 4 ओवर का खेल खत्म हो चुका है। आखिरी ओवर लेकर आएंगे गेंदबाज 5:30 बजे तक ये प्रोग्राम हम खत्म करने की कोशिश करेंगे। सागर चौहान, नए गेंदबाज सागर चौहान। 5 ओवर का ये मैच, हाँ इस इनिंग के बाद टॉस होगा। मैं राजधानी सातारा निसराले और शाव्या एंटरप्राइजेस खोपोली करजत की टीम के कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा, इस इनिंग के बाद टॉस होगा। खोपोली के कप्तान है इधर श्राव्या एंटरप्राइजेस के। फुल टॉस गेंद की थी, उसे सही नसीहत दी है आर पार स्टेडियम पार। 6 रन, इट्स अ बिग सिक्सर, ठोक दीजिए। तीन छक्का दागा और टोटल को पहुंचाया जवार टीम के 39 39 पर। 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार उसी दिशा में खेला है ऑन साइड के ऊपर, गेंद हवा में, कैच होने की संभावना और इसी के साथ ये आउट। डीजे ओवर की, 5वें ओवर की अभी भी गेंदें खत्म हो चुकी है। 2-4 गेंदें शेष। बल्लेबाज अपना नाम बताइए, बैटर नेम प्लीज। अक्षय। तो नए बल्लेबाज अक्षय गेंद बल्लेबाजी की कमान को संभालेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, ये सीधा खेला है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना थी, छोड़ा कैच, मिले 2 रन। जवार टीम को क्या मिलेगा? तीसरा, लेकिन इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 41 41 41 रन, 41 धावा, 41 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए जवार जवार टीम के उलट पनवेल टीम के खिलाफ फुल टॉस किया, गेंद थोड़ी देर हवा में थी, कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट। ठोक दीजिए। के माध्यम से इस इवेंट को भी बेहतरीन बनाने के लिए वो मददगार साबित हुए। खोपोली प्रीमियर लीग हमने देखी इसी ग्राउंड के ऊपर
आने वाले दिनों में जो 5 लाख की प्रतियोगिता इस ग्राउंड के ऊपर होने वाली है, वीरेश्वर मित्र मंडल वर्ची खोपोली, समीर जी मुसुरगल ऑर्गेनाइज माजी नगराध्यक्ष ट्रॉफी, वहाँ पर भी तुषार का योगदान हम देखेंगे उस इवेंट में। ये अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी, रनआउट का खतरा है। तो नए बैटर, अरे लाइव किया हमने ताकि आपके घर वाले देख सके कि आप क्या कर रहे हैं पंत पाटनकर क्रीड़ा नगरी पर, किस तरह खेल रहे हैं। तो आप अपने नाम बताइए प्लीज़, नाम बताइए। 12th मैन ही नहीं है वो, 10 ही आए हैं। शुभम, शुभम टोटल आ चुका है 41। इस ओवर की अगली गेंद करेंगे, लास्ट गेंद करेंगे जवाहर की तरफ से, उरण पनवेल की तरफ से, लेकिन जवाहर की तरफ से इस आखिरी गेंद के ऊपर खूबसूरत छक्का लगाया। टीम का टोटल 47 जीत के लिए। 5 ओवर के इस मैच में 48 रनों की जरूरत, लेकिन टॉस की तरफ हम चलेंगे। राजधानी सातारा निसराले बनाम शाव्या एंटरप्राइजेस खोपोली करजत, और इन दोनों के बीच टॉस करेंगे हमारे मेहमान एकनाथ पवार साहब से। मैं गुजारिश करना चाहूँगा कि शाव्या एंटरप्राइजेस खोपोली करजत और राजधानी सातारा निसराले, इनके बीच टॉस किया जाए। खोपोली का यहाँ पर आ चुका है शाव्या एंटरप्राइजेस का कप्तान। मैं रन बने हैं 47 जीत के लिए 48 रनों की ज़रूरत, लेकिन ये 48 रन किस प्रकार से आएंगे इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी तुषार धुमार सर। उरण पनवेल संघाच्या विरोधात जव्हार वाडा संघ हा मैदानामध्ये खेळतोय। पहिल्यांदा फलंदाजी आपल्याला उरण पनवेल या संघाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि जव्हार वाडा संघाची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली, जिथे स्कोर कार्डवरती धावा लागला 30 चेंडूच्या समाप्तीनंतर, 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 47। आता 48 धावसंख्येची गरज आहे, ती मात्र उरण पनवेल या संघाला। उरण पनवेल हा संघ आता पहिल्यांदा फलंदाजी करेल। राजधानी सातारा निसराळे या संघाने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारले। यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी सातारे संघाची पाहायला मिळेल। साहिल चव्हाण आणि संदीप चव्हाण ही जोडी मैदानामध्ये आले। पंच ऑफिशियल आमचे बाळा साळुंके सर, त्यांच्या बरोबरीनं चुलबुल पांडे सर। आज बसंती नाचेगी, आज रविवार आहे। पंचवीस मिनिटांमध्ये तुमच्या 5 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत। तुम्हाला जी काही मुभा दिली जाते त्याचा गैरफायदा घेऊ नका, तरी आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे।
पुन्हा एकदा मी सगळ्या प्रेक्षकांचं सगळ्या खेळाडू मित्रांचं बेलदार चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. प्रेक्षकांना विनंती आहे, जो दुसरा कॅमेरा लावलाय ना तिथे मात्र प्रेक्षकांनी आजूबाजूला बसू नका. तुमच्यासाठी डगआउट बनवलंय. खेळाडू मित्रांना विनंती आहे, येल्लो कलरची जर्सी घातली आहेत त्याच्या बाजूला जे सगळे प्रेक्षक बसलेत ना सगळ्यांना विनंती आहे का तिथे कॅमेरामनला तुम्ही त्रास देऊ नका. फलंदाजी करणाऱ्या उजव्या साईडला जो आपण पाहतोय स्टँड बनवला गेलाय जिथे प्रेक्षक गॅलरी बसलेली आहे तिथे मात्र कॅमेरामॅन आहे आमचा KTCचा. त्या कॅमेरामॅनला त्रास होईल असं आपण प्लीज असं काही करू नका, कारण तुमच्या अडथळ्यामुळे त्या लाईव्ह वाल्याला त्रास होतोय. घर बसल्या प्रेक्षकांना ग्राउंड मात्र क्लिअर दिसत नाहीये. गोलंदाज बॉलर नेम सुमित. बघा दोन्ही टीम्सला आपण 2 डगआउट बनवलेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला आपण अगदी या व्यासपीठाच्या समोरचा डगआउट दिलाय आणि गोलंदाजी करणाऱ्याला व्यासपीठाच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला डगआउट बनवलाय. तरी सुद्धा जर तुम्ही तिथे जर बसत नसाल तर मात्र ही खंत आहे. तो डगआउट तुमच्यासाठी बनवले गेलेत. त्यामुळे विनंती आहे आपण त्या डगआउटचा वापर करा आणि इथून पुढे जर अशा गोष्टी आढळल्या तर मात्र संघाला पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आहे. शिस्तीनं भरलेली स्पर्धा बेलदार चषक 2025. तुम्ही खूप दूरवरचा प्रवास करून आलाय आणि एखादा संघ जर पेनल्टीच्या माध्यमातून या स्पर्धेतनं बाहेर जात असेल तर त्याची खंत आम्हाला देखील राहील. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे आता लक्ष केंद्रित करा. पुन्हा एकदा सगळ्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. माझ्या सोबत आज आमचे गुरुवर्य प्रवीण सर दुगाडे. महाराष्ट्राचा अतिशय सुप्रसिद्ध असा आवाज. गल्ली गल्ली नाक्या नाक्यामध्ये या समालोचकाची चर्चा सातत्याने होत असते. ते समालोचक आमच्या बरोबर आहेत. त्याचबरोबर या विभागातील ज्यांनी 70 पेक्षा जास्त स्पर्धा कव्हर केल्यात असा BSF पॅनल पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. आणि या विभागातील आपण बघतोय खोपोली खालापूर तालुक्यातील बेलदार समाज आमच्या समेत जोडला गेला. या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आपण करूया सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. गेम इज ऑन. 3, 2, 1 स्टार्ट. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव पद्धतीने पाहायला मिळाला. स्ट्राइक एंडवरती फलंदाज साहिल चव्हाण आणि आमचे गुणलेखक मित्र शुभा आमचे DJ ऑपरेटिंग करतात पण खास ओमकारच्या प्रेमात पडून त्यांनी आता गुणलेखकाची भूमिका साकारली आहे. ओमकार त्यांच्यावरती खास लक्ष उद्या देईल. आज तो बिझी आहे. आर्यन डिजिटलचे ओनर सुजित भाई पवार यांच्या माध्यमातून ज्या आपल्याला फ्लेक्स लागलेले पाहतात, बॅनर लागलेले पाहतात, मग ते आयोजकांच्या असतील आपल्या पाहुण्यांच्या असतील, ते सगळे बनवण्याचं काम आर्यन डिजिटल या शॉपच्या माध्यमातून झालेलं ज्याचं डिजिटलचं काम आपण पाहतोय. अतिशय क्लिअरिटीने त्यांनी हे सगळे बॅनर कटआउट बनवलेले आहेत. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ते देखील आलेत आणि ते खेळणार आहेत यानंतरच्या मॅचमध्ये. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यांना मॅचसाठी देखील माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गोलंदाजांना पहिला चेंडू इथे मात्र डॉट फेकलाय. दुसरा चेंडूवरती एक सिंगल आली. धाबांचा श्रीगणेश झालाय. अशोक शेठ पवार मगाशी प्रवीण सरांनी सांगितलं शिळफाट्यावरतील फुल भंडाराचे मोठे उद्योजक आहेत ज्यांच्या माध्यमातून मग कुठलाही कार्यक्रम असो तिथे मात्र फुलं त्याचबरोबर बुके आणि हार गजरे असे देण्याचं काम ते करतात. त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देताना मी त्यांचं कौतुक देखील करेल. त्यांनी माझ्या कलेला दाद देताना मला पारितोषिक देखील दिलंय. अशोकभाई पवार यांचं मी नक्कीच ऋणी राहील. इथे मात्र दांडी गोल झाली आहे. फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय साहिल मोहिते. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये दाखल. ऐकूया DJ. धन्यवाद DJ. खरंच DJचं देखील मी कौतुक करेल. एक हाती किल्ला तो लढवतोय. अरे समालोचकाला साथ देण्यासाठी दुसरा समालोचक आहे. पंचांना साथ देण्यासाठी तिसरे पंच आहेत. पण DJला साथ देण्यासाठी तो एकटाच आहे. त्यामुळे त्याचं मी नक्कीच कौतुक करेल. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी चांगले प्रयत्न केले आणि आज देखील त्याचा प्रयत्न चांगला आहे.
सुंदर आवाज आमचा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून नक्कीच झालंय, त्याचं देखील कौतुक करताना पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय. पंचाच्या डाव्या बाजून आता गोलंदाज तयार. वेगवान चेंडू LBW च्या माध्यमातून तिसरा फलंदाज बॅक टू द डगआउट. डीजे ठोक. आहेत आणि उद्योग जगतामध्ये त्यांनी उंच भरारी घेतली आणि इथे मला सांगतायत आता 3 विकेट जर गोलंदाजानं घेतल्या तर गोलंदाजासाठी अशोकभाई पवार साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर 3 षटकार जर आले तर फलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 3 चौकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजाला संधी आहे. अशोकभाई या गोलंदाजानं लागोपाठ 2 विकेट घेतल्यात, आता तिसऱ्या विकेटच्या शोधात आहे. अशोकभाईंचं पारितोषिक तो घेणार का? बँका बंद आहेत पण अशोकभाई यांचं कॅश प्राइज मात्र सुरू आहे. गुगल पेला ते मारत नाही, नेटवर्क फेल झालं तर करणार काय, त्यामुळे त्यांनी कॅश पारितोषिक देण्याचा निर्णय घेतलाय. अशोक दादा पवार, पवारांची पॉवर आपण या पारितोषिकाच्या माध्यमातून पाहतोय. पण इथे तिसरा विकेट घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा, फलंदाजानं आल्या आल्या सक्षम फेल केलाय. आलेला फलंदाज पृथ्वीकनं मारलाय मिड विकेटच्या बाहेर. जुना मुंबई पुणे हायवेवरती सफर करणारा बिग षटकार. ठोक डीजे. लखनभाई पवार यांचं करूया हार्दिक असं स्वागत आणि स्वागत फलंदाजानं केलं. पृथ्वीकनं मारलाय जबरदस्त षटकार. 600च्या स्ट्राईक रेटनं स्वतःला सिद्ध केलं. इथे पॉइंट क्षेत्राच्या बाहेर गोळीच्या वेगानं पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. जो गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता त्याच गोलंदाजाला लागोपाठच्या 2 चेंडूवरती 10 धावांचं भोगदान द्यावं लागलं. ठोक डीजे. गडी बाद 11 येणाऱ्या आता 24 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 37 धावसंख्येची. 37 धावा पूर्ण करायच्या 24 बॉलमध्ये. ओरिजिनल खेळ चालू आहे मैदानामध्ये. बेलदार चषक 2025च्या माध्यमातून इथे कोणी डुप्लिकेट काम करू नका. काल आपण पाहिलं जे काही घडलं त्याच्यावरती लगेच ॲक्शनवरती रिॲक्शन झाली. आज तसं काही घडायला नको म्हणून आयोजकांकडनं ही सूचना येते. इथे जर काल सारखं काही घडलं तर मग खेळाडू बाद नसेल, डायरेक्ट संघ बाद. 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 24 चेंडू 37 धावसंख्येची गरज. कालापूर कर्जत टेनिस.in माध्यमातून आपण बघतोय घर बसल्या या मॅचचा आनंद. KTC लाईव्ह वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं करूया हार्दिक असे स्वागत. गोलंदाज चांगला चेंडू फेकतोय. बॉलर नेम अक्षय. सुमित. ऋषी. जरा लवकर सांगत जा कारण आतापर्यंत त्याचे 2 चेंडू झालेत, नाही तर मग आम्ही काय पण नाव देऊ. जोरदार अपील मैदानामध्ये. इथे मात्र हा दुसरा चेंडू शरीराला स्पष्ट स्पर्श करतोय आणि इथून मात्र पंच सांगतात हा लेगबाईचा माध्यमातून 1 धाव जोडली जाईल. टोटल 12 धावांची नोंद.
बघा बारसं झाल्यानंतर आत्याला संधी असते नामकरण करण्याची, पण मॅच मध्ये समालोचकाला संधी असते एखाद्या खेळाडूला नाव देण्याची. आणि आपण बघतोय रायगड जिल्ह्यामधील नामांकित खेळाडूंना बरंच नाव देण्याचं काम आमच्या प्रवीण दुगडे सरनी केलंय. मग तो मास्टर माइंड इको असेल किंवा मग मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर असेल, रन मशीन रोहित पाडगे असेल, असे बरेचसे खेळाडू ज्यांना चांगली चांगली नावं प्रवीण दुगडे सरांनी दिली आहेत. आणि मला जर संधी मिळाली तर मी पण एखाद्या खेळाडूला आता इथं नाव देऊ शकतो, कारण जर त्याचं नाव माझ्यापर्यंत आलं नाही तर. आज आमचे साळुंके साहेब जरा गप आहेत. काल 1100 रुपयाचं पारितोषिक लावत होते. चेंडू उंच गेलाय, हवेमध्ये पाहायला मिळतोय. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, पण या तिन्ही क्षेत्ररक्षकाला चेंडूला हुलकावडी देत एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी मारण्याचा विक्रम केलाय फलंदाजांना. ठोक डीजे. महाराष्ट्राच्या पटलावरती 2 खेळांना मात्र सगळ्यांना प्रेमात पाडलं. एकीकडे बैलगाडा क्षेत्र आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेटवरचे चाहते आपण बरंच पाहतो. आज बेलदार समाजाच्या देखील सगळे मान्यवर या व्यासपीठावरती आणि क्रिकेटला ते पसंती देत आहेत. टोटल धावा लागला स्कोर कार्डवरती 16. 48 धावसंख्येचा पाठला होत असताना 16 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. चांगली फटकेबाजी चालू आहे इथे. मात्र फाईन लेगच्या दिशेनं पुन्हा चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार आणि या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या 4. फलंदाज पृथ्वीकनं मारलाय पुन्हा एकदा चौकार. डीजे. जबरदस्त हा चेंडू गोलंदाजाचा. इथे मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त हा फटका आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. मल्टी हिट प्रयत्न चालू आहे. टायमिंगचा पुरेपूर वापर करताना मारलेला हा देखणा चौकार आणि या 4 धावांच्या मदतीनं टोटल 24. बॉलर नेम सुमित. नेक्स्ट बॉलर सुमित. 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. कमबॅक करून दाखवावा लागेल. गोलंदाजाला दिलेली संधी आणि त्या संधीचं सोनं आता इथून त्याला करून दाखवावं लागेल. खेळणाऱ्या संघामध्ये 11व्याचं टेन्शन होतं, पण फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये 13-13 आहेत. तर या षटकामध्ये 13 धावा आल्या त्या. फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न गोलंदाज सुमितनं केला. पहिला चेंडू त्यानं निर्धाव फेकलाय. डाव्या हाताचा बॅटर आपण बघतोय, प्रयत्न करतोय, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये.
पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. या गाडीनं रिव्हर्स गेअर टाकला होता, पण इथे मात्र आता लेग बाईकच्या माध्यमातून येईल सिंगल. एक या धावसंख्येनं वाट. टोटल 25. 18 मध्ये 24 करायच्या होत्या, आता चेंडू उरले ते 16 आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. राजधानी सातारा या संघानं मात्र आपण पाहतोय नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. आता स्ट्राव्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत या संघाला कदाचित फलंदाजी करावी लागेल की गोलंदाजी, कारण की त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. सातारा संघानं फलंदाजी स्वीकारले म्हणजे आपण पाहतोय स्ट्राव्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत संघाला आता फलंदाजीचा खेळ दाखवायचा नेक्स्ट मॅचमध्ये. पण इथे जमावा लागेल बॅट आणि चेंडूचा मेळ. चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न, लांबी कमी आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र बडी मछली जाल में ठोक डीजे. विजयासाठी आता पंधरा चेंडू 22 धावांची गरज. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज इथे बाद झालाय. मोठा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर गेला, ज्यानं तोडफोड मारधाड करण्याचा प्रयत्न केला. 4 चौकार ज्याच्या बॅटमध्ये आले, एक षटकार त्यानं मारला होता. तो फलंदाज आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला, पण त्याची जागा घेण्यासाठी नितीन आता नॉन स्ट्राईक एंडवरती आणि स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा फलंदाज साहिल सलामीला आलाय. पण आज कदाचित त्याचा दिवस नसावा. त्याच्या बॅटला पुरेपूर चेंडू लागताना आपल्याला पाहायला मिळाला नाही, पण इथे मात्र लागेल असं आपण अपेक्षा ठेवूया. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये चेंडूला अडवलं गेलं. सिंगल आली आहे. एक या धावसंख्येनं पुन्हा एकदा वाढ होईल. टोटल 27. 48 धावसंख्येची गरज आहे. ओमकार चव्हाण, अक्षय साळुंके, अशोक दादा पवार, अक्षय पवार या सगळ्यांच्या वतीनं आपण बघतोय या स्पर्धेला सुंदर बनवण्याचं काम केलं गेलं. बेलदार चषक 2025 खोपोली खालापूर बेलदार समाजाच्या वतीनं आयोजित केलेली बेलदार चषकाची ही दमदार स्पर्धा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क नाही. उर्वरित काम मात्र यस्टनच्या मागे यष्टरक्षक पूर्ण करतोय. उन्हाचा प्रभाव आज वाढलाय, पण वारा खेळता असल्यामुळे थोडीशी उष्णतेची भीती मात्र मनात न जाते. पण इथे गोलंदाजांना सातत्यानं त्याचा दरारा ठेवलाय. त्यानं निर्धाव चेंडू फेकण्याचा जो मानस घेतला होता तो पूर्ण करतोय आणि या षटकामध्ये त्यानं 4 धावा खर्च केल्या. टोटल आता स्कोर कार्डवरती धावा लागला त्या 27. शेवटचे 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. शेवटचे 12 चेंडू 21 धावा इथून मात्र केल्या जातील का या धावा रोखल्या जातील हे पाहण्याआधी मैदानामध्ये घेऊया ड्रिंक ब्रेक आणि संधी देऊया डीजेला.
2025 राज चव्हाण साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. काल ते या मैदानावरती खेळले, पराभवाच्या वाट्याला त्यांना जावं लागलं, पण या स्पर्धेची एवढी त्यांना ओढ लागली की पुन्हा एकदा मानगावरनं त्यांचं या सोहळ्यामध्ये शुभागमन झालंय. आपण त्यांचं देखील पुन्हा स्वागत करूया. मान्यवरांची मांडियाळी या व्यासपीठावरती पाहायला मिळते. गोविंदजी पवार साहेबांचं शुभागमन इथे झालंय, आपण त्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. गोलंदाज बॉलर नेम मुकुंद. गोलंदाज मुकुंद. 12 चेंडू 21 ची गरज. उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय पण डीप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि इथे फलंदाज आणखीन एक बाद होताना जाईल. पवेलच्या आसराला संधी देऊया पुन्हा एकदा डीजेला. सुनील मोहिते. सुनील मोहिते नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. जबरदस्त ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय मान्यवरांनी देखील चांगलं सहकार्य आयोजकांना केलंय. देवीदाजी चव्हाण असतील, वीरेंद्र जाधव असतील, हरीश चव्हाण असतील, पांडुरंग मोहिते असतील, सुरेश जाधव असतील, अशोक सीताराम पवार असतील, महेशजी मोहिते असतील, संतोष चव्हाण असतील, या सगळ्यांनी मात्र या स्पर्धेला उंच करण्याचं काम केलंय. या स्पर्धेमध्ये बहुमूल्य सहकार्य मान्यवरांच्या भूमिकेमध्ये आयोजकांना लाभलंय. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपण कौतुक करूया. अन्नदान म्हणजे या जगातील श्रेष्ठ दान असं म्हटलं तर पाण्यासारखं पुण्य नाही. आणि पुण्याचं काम करणारी पुण्यवंत माणसं प्रतीक साळुंके असतील, दादा मोहिते असतील, किरण चव्हाण असतील, संदेश जाधव असतील, श्याम पवार असतील, एकनाथ पवार असतील, गोविंद पवार असतील, अजय पवार असतील, वैभव मोहिते असतील, पांडुरंग पुंडलिक साळुंके सर असतील, त्याचबरोबर अनिल जाधव असतील आणि प्रकाश साळुंके या सगळ्या मान्यवरांनी अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हणून या स्पर्धेमध्ये अन्नदानाचा माध्यमातून आयोजकांना सहकार्य केले. त्यांचं देखील आपण कौतुक नक्कीच करूया. घरबसल्या आज प्रेक्षकांना आनंद देण्याचं काम KTC लाईव्ह वाहिनी यूट्यूबच्या माध्यमातून करते, तिचं देखील आपण स्वागत करूया. गोलंदाज मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला प्रयत्न करतोय. इथे कट करण्याचा प्रयत्न केलाय, गलीच्या दिशेनं चेंडू जातोय, आउट ऑफ द पार्क आलाय. 4 धावांसाठी बराच वेळानंतर चौकार. चार धावा टोटल. 32 या धावसंख्येचं लक्ष गाठतायत. 48 धावांचं हे टार्गेट आहे. धावा होऊ शकतात हे स्वप्न नितीननं पाहिलं आणि तो सुरुवात देखील चांगली करतोय, पण या धावा रोखल्या जाऊ शकतात हे स्वप्न आता पाहायला लागेल गोलंदाज मुकुंदला. मुकुंदचा हा चेंडू यावेळेस यष्टिरक्षकानं अडवण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी करतोय मुकुंद. चांगल्या पद्धतीनं आता फलंदाजाला बॅटवरती चेंडू घ्यावा लागेल. आज सुपर संडे, रविवारचा मेजवानीचा दिवस, बेलदार चषक 2025 हे माध्यम मात्र प्रेक्षकाला क्रिकेटचा आनंद देते. पण इथे पुन्हा एकदा मुकुंदनं आपल्या नावाची नवीन ओळख निर्माण केली. चौकार अंतर लागोपाठचे 2 चेंडू त्यानं निर्धाव फेकलेत. कमबॅक केले आपल्या टीमसाठी. काल ओमकार बरोबर माझी बरीचशी चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं
यावेळेस थोडीशी घाई झाली सर, पण पुढच्या वर्षी आपण नक्कीच या स्पर्धेचं आणखीन चांगलं नियोजन करू. कदाचित पुढच्या वर्षी अशोकदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची पुन्हा एकदा संधी नव्यानं देतील आणि त्याचबरोबर टी शर्ट्स देखील या खेळाडूंना देण्याचा निर्धास्त आता बेलदार समाजानं घेतलाय. खोपोली खालापूर बेलदार समाजाच्या वतीनं पुढच्या सीझनमध्ये या सगळ्या ज्या टीम्स खेळतील त्या सगळ्या खेळाडूंना मात्र टी शर्ट देण्याचं काम कदाचित केलं जाऊ शकतं आणि डे नाईट या फॉर्मॅटनं मात्र पुढच्या वर्षामध्ये आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. ओमकार चव्हाण यांचं मी नक्कीच कौतुक करेल, चांगला प्रयत्न आहे त्यांचा. शेवटचे 6 चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. 33 धावा स्कोर कार्डवरती लागल्या, 4 गडी बाद झाले, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक. या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू 15 धावा. स्पीडअप करावा लागेल पंच. आपल्याला आता आपल्या घड्याळाकडे देखील लक्ष द्यावं लागेल. चुलबुल पांडे सर. गोलंदाजाचं नाव, बॉलर नेम कृष्णा. कृष्णा गोलंदाजी मार्गवरती आलाय. बासरी वाजवण्याचं काम पंच करतील आणि बासरी ऐकवण्याचं काम आमचा डीजे ऑपरेटर करेल. जर या ओव्हरमध्ये काय घडतंय तर जर तरच्या या लढाईमध्ये आता खेळ मात्र पुन्हा एकदा सुरू होतोय. 6 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती फलंदाज नितीन जाधव. या ओव्हरमध्ये जर 15 धावा पूर्ण आल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक. सन्मान्य पाहुणे अजितभाई चव्हाण यांच्याकडनं आपण बघतोय पारितोषिक आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती हादरा दिला गेलाय. फलंदाज जाईल डगआउट मध्ये. आता उरलेत 5 चेंडू 15 धावांची गरज. डीजे राजला राज्य करायचं असेल या स्पर्धेमध्ये तर ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. इथून आता 500 रुपयाचं पारितोषिक चव्हाण साहेबांचं पेंडिंग आहे आणि अशोक चव्हाण साहेबांकडनं देखील 500. अशोक पवार त्याचबरोबर चव्हाण साहेबांचे 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक. डाव्या हाताचा बॅटर राज आता स्ट्राईक एंडवरती आहे. कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये पंचांच्या उजव्या बाजूनं. कृष्णानं या चेंडूला वेगवान पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. 4 चेंडू उरलेत. आता 15 धावांची गरज. पुन्हा जबरदस्त चेंडू. इथे मात्र स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस रनआउटची विकेट जाईल मैदानाच्या बाहेर. राज असं वाटतं तो काहीतरी करेल पण बॅक टू बॅक 2 चेंडू त्यानं निर्धाव खेळले. त्यानंतर आता दडपण वाढलं गेलंय ते टीम उरण पनवेल या संघावरती. डीजे हा पुढच्या दोन्ही संघांना विनंती आपल्याला रेडी राहायचंय. राजधानी सातारा संघाच्या विरोधात खोपोली कर्जत श्राव्या एंटरप्राइजेस या टीमला विनंती असेल का आपल्याला लगेच या मॅच नंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. श्राव्या एंटरप्राइजेस खोपोली कर्जत या संघाला पहिल्यांदा आता
फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकलाय राजधानी सातारा संघाने, निर्णय घेतलाय फलंदाजीचा. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 34. 3 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या दिशेनं वळण घेतोय. 2 चेंडू, आता 14 धावांची गरज. आणि एक जबरदस्त चेंडू. लेट आलाय पण थेट आता चेंडू जाईल मैदानाच्या अगदी बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ही मॅच जिंकली आहे टीम जवार या संघानं. जवार वाडा या संघानं मात्र हा सामना जिंकलाय. पण या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, हिरो